ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, कधी कधी आपण आपल्या स्वतःच्या कामामध्ये आणि स्वतःच्या स्वप्नामध्ये इतकं रंगून जातो की आपल्याला आपल्या आजूबाजूला कुठल्या गोष्टी घडत असतात याची कल्पना देखील नसते. आपल्या बाजूला कोण बसलेला आहे ती व्यक्तीला देखील आपण ओळखत नसतो. आणि म्हणूनच संधी येते आणि संधी निघून जाते. परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतो, आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आपण मात्र आपल्या स्वप्नामध्ये गुरफटून गेलेलो असतो आणि परमेश्वराचं वचन वाणी तशीच तेथे राहत असते किंवा आपल्याला स्पर्श न करता निघून जात असते. शास्त्री आणि परुषी या लोकांच्या जीवनामध्ये असंच झालेलं होतं. कितीतरी वर्ष ते आपला तारण करणारा मसाया म्हणजेच आपला तारण करता परमेश्वर स्वतः येथे येणार आहे आणि यहुदी लोकांचं तारण करणार आहे याकरिता ते अत्यंत उत्कंठाने वाट पाहत होते. परंतु बाप्तिस्मा करणारा योहान आला, तो निघून गेला. प्रभू येशू ख्रिस्त आला, तारणारा आला, तोपर्यंत त्यांना त्याची जाणीव लागली नाही. ज्याप्रमाणे जुन्या करारामध्ये सांगितलेलं होतं की एलायजा नावाचा एक प्रवक्ता येणार आहे, तो परमेश्वराचे वाटा निर्माण करणार आहे आणि त्या प्रवक्त्यासाठी हे शास्त्री परुषी यहुदी लोक फार उत्साहाने थांबलेले होते. परंतु प्रवक्ता आला, त्यांच्या समोरीत राहिला, त्याच्या बाजूला बसला, त्यांच्या डोळ्यासमोर होता, परंतु ते त्याला ओळखू शकले नाही. तो प्रवक्ता एलायजा म्हणजेच स्वतः बाप्तिस्मा करणारा योहान. परंतु या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा पेहराव बघून, त्याचा पोशाख बघून, त्याची भाषा ऐकून त्यांना वाटलं नाही की हा खरोखरच प्रवक्ता असेल. आणि ज्या व्यक्तीविषयी त्यांनी भाकीत केलेलं होतं ती व्यक्ती म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त तारणारा, जो यहुदी लोकांचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा तारण करणारा होता, त्या व्यक्तीला देखील ते ओळखू शकले नाही. म्हणजेच आपल्या बाजूला सोन्याची खाण आहे, हिऱ्याची खाण आहे याची जाणीव देखील त्यांना झाली नाही किंवा हे सर्व असून देखील ते त्यांना हस्तगत करू शकले नाही. का? कारण त्यांच्यामध्ये असलेला अहंकार, त्यांच्यामध्ये ज्या प्रकारचा अहंकार होता व ज्या प्रकारची प्राऊड भावना होती, त्यामुळे ते परमेश्वराला ओळखू शकले नाही. ते केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वप्नामध्ये रंगून गेलेले होते. केवळ आणि केवळ जुन्या कराराला धरून जे परमेश्वरने लिहून दिलेलं आहे त्याचप्रमाणे होऊ शकते याच्यावरती त्याचा विश्वास होता. परंतु परमेश्वर कुठल्या मार्गाने कार्य करतो याची त्याला जाणीव झाली नाही आणि म्हणूनच ते परमेश्वराची ओळख पटवून घेण्यासाठी कमी पडले. स्वतः परमेश्वराचा तेज त्यांच्या बाजूला असताना देखील ते परमेश्वराच्या तेजाचा फायदा घेऊ शकले नाही, परमेश्वराचा अनुभव घेऊ शकले नाही, कारण ते परमेश्वराला ओळखू शकले नाही. आपल्या देखील जीवनामध्ये पुष्कळ वेळेला हेच होत असते. सोन्याची खाण, हिऱ्याची खाण आपल्या आजूबाजूलाच असते, परमेश्वराचं अस्तित्व आपल्या आजूबाजूला असते, परंतु आपण ते ओळखण्यासाठी कमी पडत असतो. अनेक बाप्तिस्मा करणारे योहान अनेकाच्या रूपामध्ये आपल्या जीवनामध्ये येत असतात, परंतु आपण त्याला ओळखू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्तासारखा तारणारे लोक आपल्या जीवनामध्ये येतात, स्पर्श करून जातात, परंतु याची आपल्याला जाणीव नसते. कारण आपण स्वतःच्या अहंकाराने पूर्णपणे आंधळे झालेलो असतो, स्वतःच्या स्वप्नामध्ये गुरफटून गेलेलो असतो आणि त्यामुळे आपल्याला बाहेरचं जग दिसत नाही. आणि ज्याप्रमाणे आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की बाप्तिस्मा करणारा योहान ऑलरेडी आलेला आहे. जुन्या करारामध्ये जे भाकीत करून ठेवलेला तो प्रवक्ता येऊन गेलेला आहे. तारणारा परमेश्वर मी स्वतः आलेला आहे, परंतु याची लोकांना जाणीव झाली नाही. ती फार मोठी खंताची गोष्ट आहे, ती फार दुःखाची गोष्ट आहे. आपण देखील परमेश्वराचं अस्तित्व जीवनाच्या प्रत्येक वाटावरती जाणावं,
परमेश्वराचं अस्तित्व आणि त्याचा अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घ्यावा. आपला अहंकार बाजूला ठेवून परमेश्वरासाठी आपण मार्ग तयारी करावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन.